तुम्ही मला गुंगर गाडी चाल गुंगराची गाडी उठा मला कोण बाहेर काढतोय? मीच तुमच्या आईची शपथ मी हसलो नाही साहेब. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. गाडी का थांबली? मला कल्पना नाही साहेब. कल्पना नाही? माणूस आडवा आला साहेब. माणूस आडवा आला याला आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणताय, समजलं? आणि तुमच्यापेक्षा ड्रायव्हर छान आहे. त्याला उतरा खाली, जा खाली उतरा. उकड बरोबर येतात मिजाजखोर लेखाचे. बसला पैसे द्या घरी जायला. आहेत मजा आपल्या मामांच्या कृपेने तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. आता जाता का कृपा काढू बाहेर? राम राम गंगाराम. नमस्कार. काय रे गाडीला आडवा का आलास? साहेब आपल्याच मिलमध्ये मी काम करतो. हा. लोकल लाग लागली म्हणून कामा यायला उशीर झाला. असं? तर लेबर ऑफिसर साहेबांनी कार्डच फाडून टाकलं. काल फाडून टाकलं? होय साहेब. त्याच्या मायचा मी लेबर ऑफिसर. चल गाडीत बस. कार फाडतोय त्याची त्याचे गालच लाल करतो. गुड मॉर्निंग सर. बॅड मॉर्निंग म्हणा. तुमची कामावर येण्याची वेळ काय? 9 वाजता. आला किती वाजता? तू बसा. कपड्याचे सर. साहेब आज किती वाजता आले? 11 वाजता. रोज किती वाजता येतात? नेहमी 11 वाजता येतात. तुझा टाइम 9चा, येता 11 वाजता. 2 तास लेट. तुमचं कार्ड कुठे आहे? कार्ड कुठे आहे? अरे कार्ड कुठे आहे? कसं वाटलं? कामगारांची कार्ड फाडताना मजा वाटते नाही? बिचारे वसई, विरार, बोरवली एवढ्या लांबून ते धडपडत येतात. त्यात लोकलची आजकाल अशी परिस्थिती. तरी पण जीवाची पर्वा न करता इथे येतात. आणि तुम्ही राहायला मिलच्या माग. खरं का नाही? तुम्हाला न्यायला आणायला मिलची गाडी. खरं का नाही? आणि तरी तुम्ही 2 तास लेट. शरम वाटत नाही काय? उद्या सकाळी 6 वाजता इथे या उद्यापासून. पण कंपनीचा नियम सर. कंपनीचा नियम गेला गाढवाच्या पाठीवर बसून. शांतपणा करू नका. मॅनेजर कुठे आहे? पाणी आण रे. मिस्टर खादाडे, जेव्हा 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 दुसरा धंदा काय तुम्हाला? काय साहेब, आज डबा जरा लवकर आला म्हणून भूक आपोआप लागली. कसं? तुम्हाला या वेळेत पण भूक लागते का? तुमच्यासारखी थेरडी माणसं पोचण्यापेक्षा युवक संघाची तरुण माणसाची भरती करतो म्हणजे कळेल. काम नाही कळणे खुर्च्या चिकटून बसायचं फक्त. गॅरंटी संपली तरी वर जायचं नाव घेऊ नका. अरे खुर्च्या खाली करा. त्या नवीन पिढीला चान्स द्या. चला आम्हाला नीट बघायचे. अरे खुर्ची ठेवून द्या ना. एक वेळ तुम्ही लोक बायको सोडा पण खुर्ची सोडणार नाही. अरे उठा. चला. काय झालं? आपोआप दरवाजा लागला. दरवाजा लागला? मग दिसत नाही दरवाजा? तो डोळे फुटले का तुमचे? काय? माझ्या नावाचा बोर्ड आहे. सगळ्यांचे ह्याच मापाचे आहेत. आपल्या सुद्धा खोलीवर असाच बोर्ड आहे. असाच बोर्ड आहे? तुमच्या आमच्यामध्ये काय फरक आहे का नाही? हो आहे तर. आपण मालक, आम्ही मॅनेजर आहे ना? मग आमचा बोर्ड तुमच्यापेक्षा मोठा पाहिजे. उद्यापासून मोठा बोर्ड लावा आणि वरती लिहा व्ही गंगाराम. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे 20 कलमे. कुठल्या गाडवून तुम्हाला इंग्लिश शिकवलं? तुमच्यापेक्षा आमची आई चांगली बोलती. मंकी, डॉंकी, पोलीस, डॉग. या मिक्सिंग यंत्रात कापसाचे गठ्ठे टाकले की ते या यंत्रानं आपोआप खेचले जातात. आपोआप? या यंत्राने. चल त्याला काय वळवळते? अरुण का तुम्हाला? साहेब, नो आय वॉन्ट कापूस दिस. इथं कापूस आला की त्याचा आपोआप रोल बनतो आणि तो आपोआप बाहेर येतो. हो, आपोआप.
मग आता काय येईना चला चला असा कापूस आला हा. म्हणजे आपोआप कापूस येतो. ते जाऊ द्या हो, त्या बायका तिकडे चला ना. बरं, चला चला. आता हा कापूस इथून या बायका वर तिसऱ्या मजल्यावर घेऊन जातात. साहेब इथून हा कापूस या बायका वर तिसऱ्या मजल्यावर घेऊन जातात. म्हणजे आपोआपच्या ठिकाणी. हो हा. आणि तिथं या कापसाचे आपोआप पेरू बनतात. वळू आपोआप. पेरू चला. कानाची चला. साहेब आपण आपल्या पॅन्टचा घोळ जरा कमी करा. नाही म्हणजे जास्त शानपान शिकू नका आम्हाला. घोळ कमी करा. आजकालची फॅशनच घोळाची असते. घोळ म्हणजे फॅशन, फॅशन म्हणजे घोळ. समजलं? स्वतःला अक्कल नाही आणि आम्हाला शानपान शिकवतायत. पॅन्ट वर करा. हो आमची नाही तुमची. स्वतःची वर करायची अक्कल नाही, दुसऱ्याची वर करायला निघालेत. पाय अडकून पडला म्हणजे बोंबलत बसाल. हळूया. त्याचं काय आहे साहेब, महागाई भत्ता सटर फटर मिळून आपोआप 6,000 रुपये मिळतात वर्षाला. महिन्याला. महिन्याला 6,000 आणि सगळं आपोआप होत असताना. आपोआप अहो तुमच्या घरी इनमिन 3 माणसं. 6,000 मध्ये 100 कामगारांची कुटुंब पोट भरतील माहित आहे काय? तुमच्या ऑफिसर लोकांचे पगारच कमी करायला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होईल. अन्याय होईल. एकावर अन्याय होऊन 10 माणसं सुखी होत असतील तर असले 100 अन्याय आम्ही रोज करू. समजलं? बट सर टाकणाऱ्या माणसाला हापिसात पाठवून द्या. माफी करा साहेब, चुकून कापूस पडला. चुकून? चांगला नेम धरून कापूस अजून पुन्हा चुकून पडला म्हणतेस काय? कामाला काढलं म्हणजे कळाल. नाही साहेब, गरीबाच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. दया करा. दया दया धर्म आम्ही काही जाणत नाही. श्रीमंत माणूस फक्त पैसा जाणतो. समजली? चल उठ आणि चालायला लाग. चल उठ. नाही नाही साहेब नाही. गंगे तुम्हाला ओळखलं? तू कशी गंमत केली मी तुझी? गंमत, खूप गंमत केली माझ्या आयुष्याची. आम्ही पण ऐकून तर घ्यायची. खूप ऐकलंय मी, खूप सहन केलंय. जाऊ दे मला. अगं पण मी आणणारच होतो. कधी मेल्यावर? अरे माझ्या बापसाचा पैसा सगळा तुझ्यावरून उधळून टाकला मी. माझा जीव ओवाळून टाकला मी तुझ्यावर. आणि तू 2 बोटाची चिठ्ठी सुद्धा लिहिली नाही. गंगेची ती हाय का मेली म्हणून. मी लिहिणारच होतो पण येळच मिळाला नाही. कसा मिळेल येळ तुला? तू मोठा पैशावाला झालायस ना. तुला पैसे मोजायला वेळ, गाडीत फिरायला वेळ, आणि माझ्या करता वेळ नाही. माझं मेलीच चुकलं. मी तुझ्या करता वेड्यासारखी आली ती. मी भेटलोच ना. हा भेटला ना. पण माझा गंग्या नाही, गंगाराम शेठ. आणि काही उपकार करशील माझ्यावर? मला जाऊ दे, मला जाऊ दे. तुला कसं सांगायचं? आम्हाला बोलता बी येत नाही. तुला जायचं ना, मग आपण दोघं बी जाऊ. लांब जाऊ, जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही तिथं. तिथं तू फक्त गंग्या असशील आणि मी गंग्या. ही सगळी धनदौलत सोडून? हो त्याला सोडून. आहेस तुला तर उघड डोक्याला ताप झालाय. त्या आले श्रीमंत तू कशी जाते कुणाला माहिती. जाऊया ना? गंग्या